कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल 40 लाख रुपयांचा आरटीई निधीचा हिशोब लागत नव्हता आणि चक्र अशी काही फिरली की या पैशांची रातोरात तात्काळ वसुली सुद्धा झाली. पण पैसे परत आले म्हणजे झालेला गैरप्रकार पुसला जातो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन मोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. शिक्षण विभागाकडून या प्रकरणासंदर्भात आलेले कालचे आणि आजचे स्पष्टीकरण यात आढळलेल्या तफावतीमुळे या प्रकरणाकडे लक्ष वेधले जाते. कारण विषय आहे 40 लाखांच्या हिशोबातील गोंधळाचा. तब्बल 40 लाखांची अतिरिक्त रक्कम शाळांना दिली काय जाते, ती नजरेतून कशी काय सुटते आणि तिची चौकशी लागल्यानंतर चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच हा निधी संबंधित शाळांकडून शिक्षण विभागाकडे कसा वसूल केला जातो, याचाच अर्थ यातच काहीतरी झोल असण्याची शक्यता आहे. यथावकाश तो चौकशीतून बाहेर येईल, कारण जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर जॅस्मिन यांनी या प्रकरणासंबंधीतील अधिकृत चौकशी अहवाल आपल्याकडे मागितला आहे. ही रक्कम चुकून जमा झाली की जाणीवपूर्वक काही विशिष्ट हेतूने जमा केली गेली, हे चौकशीतून बाहेर येईलच. आता प्रकरण नेमकं काय समजून घेऊ. प्रकरण आहे 2025-26 या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील 11 शाळांना वाटप करण्यात आलेल्या आरटीई 25% प्रतिपूर्ती शुल्काचे. या 11 शाळांना नियमानुसार जो निधी मिळाला हवा होता, त्यात मोठा गैरप्रकार झाला असल्याची तक्रार शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचली. तक्रारीची दखल घेत राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे कडक आदेश दिले. या आदेशानुसार एक विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. जेव्हा या समितीने कागदपत्रांची आणि बँक स्टेटमेंटची तपासणी केली, तेव्हा सर्वांचे धाबेदन आणले. तब्बल 40 लाख रुपयांचा अतिरिक्त हिशोब लागतच असल्याचे समोर आले. 11 शाळांच्या खात्यात किंवा एकूण वाटपात नियमापेक्षा 40 लाख रुपये जास्त किंवा चुकीच्या पद्धतीने वर्ग झाल्याचे उघड झाले. प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात येतात प्रशासनात आणि संबंधित यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. आणि आश्चर्य म्हणजे ज्या वेगाने हा प्रकार झाला होता, त्याहूनही अधिक वेगाने या 40 लाख रुपयांची तात्काळ वसुली सुद्धा करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर नजर टाकल्यावर आता इथे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात, ज्याचे विश्लेषण करणे खरंच गरजेचे आहे. प्रशासनाकडून याकडे नजर चूक म्हणजेच क्लेरिकल मिस्टेक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण जरा विचार करा. मुद्दा क्रमांक 1, 6 टेबलांचा प्रवास. आरटीई निधीच्या वाटपाची फाईल एकामागून एक अशा तब्बल 6 टेबलांवरून पास केली जाते. या 6ही टेबलांवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून 40 लाखांची तफावत सुटली कशी? एका अधिकाऱ्याकडून चूक होऊ शकते, पण 6 अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होताना कुणालाच हे लक्षात आले नाही. हा युक्तिवाद अजिबात पटण्यासारखा नाही. आता पाहूया मुद्दा क्रमांक 2, शाळांच्या मौनाचे अर्थ काय. आरटीई निधीसाठी शाळांचे स्वतंत्र बँक खाते असते. जर एखाद्या शाळेच्या खात्यात त्यांच्या हक्काच्या रकमेपेक्षा लाखो रुपये अतिरिक्त जमा झाले असतील, तर त्या शाळेने तात्काळ शिक्षण विभागाला कळवणे अपेक्षित नव्हते का? अतिरिक्त आलेला निधी शाळांना माहीत नसते हे शक्यच नाही. मग शाळा गप्प का राहिल्या? यामध्ये शाळा आणि संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी यांचे काही संगनमत होते का, याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. आता राईट टू एज्युकेशन आणि त्याचा निधी कसा काम करतो हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% जागा या आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. या मुलांच्या शिक्षणाचा आणि फीचा जो काही खर्च असतो, तो शासनाकडून या संबंधित शाळांना प्रतिपूर्ती शुल्क म्हणजे रिइंबर्समेंट म्हणून दिला जातो. मग आता पाहूया की हा निधी शाळांपर्यंत पोहोचतो कसा. ही प्रक्रिया अत्यंत तांत्रिक आणि पारदर्शक मानली जाते. समजून घेऊया स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस. सुरुवातीला सर्व पात्र शाळा त्यांच्याकडे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आणि प्रतिपूर्ती शुल्काचा दावा म्हणजेच क्लेम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करतात. त्यानंतर शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी या प्रस्तावांची आणि विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड, उपस्थिती इत्यादीची सखोल पडताळणी करतात. स्टेप नंबर 3 म्हणजे सर्व पडताळणीनंतर अंतिम रक्कम निश्चित करून ट्रेझरी म्हणजेच कोषागारामधून हे बिल काढले जाते. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे हा निधी कोणत्याही रोख स्वरूपात किंवा वैयक्तिक खात्यात दिला जात नाही. आरटीईच्या निधीसाठी प्रत्येक शाळेला एक स्वतंत्र बँक खाते काढावे लागते. शासनाकडून आलेले हे पैसे आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे थेट त्या विशिष्ट खात्यात जमा होतात. प्रक्रिया इतकी अचूक असताना मग कोल्हापुरात नक्की माशी कुठे शिंकली?
सध्या या प्रकरणात 40 लाखांची वसुली झाली आहे आणि यावरून प्रशासनाची पाठ थोपडली जात असावी. पण इथे आपण एक कायदेशीर आणि नैतिक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. 1-2 हजार रुपयांची चूक समजून घेता येऊ शकते, पण 40 लाख रुपये ही थोडी रक्कम नाही. पैसे वसूल झाले म्हणून ज्यांनी हा प्रकार केला किंवा ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला त्यांना क्लीन चिट कशी देता येईल, या सामील व्यवस्थेवर कडक कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा पैशांची खेळण्याची हिंमत कोणी करणार नाही. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO डॉक्टर जास्मिन यांच्याकडे. डॉक्टर जास्मिन या प्रकरणात काय ऍक्शन घेतील? केवळ वसुलीवर समाधान मानून फाईल बंद केली जाईल की या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची किंवा फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाईल, हे आता येणारा काळ सांगेल. या प्रकरणातील सर्वात महत्वाची आणि स्वागतार्ह बाब म्हणजे केवळ या 40 लाखांवर न थांबता आता गेल्या 5 वर्षातील RTI निधी वाटप प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे कळते. या संबंधीचा अर्ज देखील सकलमने आपल्या वाचकांसाठी एक्सक्लुझिव्हली उपलब्ध केला आहे, जो आपण स्क्रीनवर पाहत आहात. जाणकारांच्या मते हा 40 लाखांचा आकडा फक्त हिमनगाचे टोक असू शकतो. जर 2025-26 मध्ये अशी चूक होऊ शकते तर गेल्या 5 वर्षात असा कारभार किती वेळा झाला असेल, तसेच किती कोटी रुपयांचा निधी असाच अतिरिक्त पाठवला गेला असेल, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षाचे ऑडिट जर पारदर्शकपणे झाले तर शिक्षण विभागातील अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. राईट टू एज्युकेशन हा कायदा गरिबांच्या लेकरांसाठी एक आशेचा किरण आहे. त्या आशेच्या किरणावर जर भ्रष्टाचाराचे सावट पडत असेल तर आपण सर्वांनी जागरूक होण्याची गरज आहे. 40 लाख रुपये परत आले ही कौतुकास्पद गोष्ट नक्कीच आहे, पण हिशोब लागलाच का नाही या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळते तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. तुम्हाला काय वाटते? हा केवळ एक प्रशासकीय गोंधळ होता की एक मोठा घोटाळा ज्याला वेळीच दाबण्याचा प्रयत्न झाला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.